पतिताये चल सुचिवायाला, प्रभु येशु पदास धरी, अघ सिंधू मधुनी तरायाला, प्रभु येशु कृपाच तरी. प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदोद्धारक गुरु राजाच्या, दुजा पथ मुक्ती पदा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मार्क शुभवर्तमान अध्याय 7 व वचन 15 मध्ये असे लिहिले आहे, बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करेल असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. माणसाच्या आतून म्हणजे त्याच्या अंतःकरणातून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते, जसे की वाईट विचार, जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या देवाच्या दृष्टीने पाप आहेत. हे सर्व पापाचे प्रकार अंतःकरणातून निघतात. असे पाप घेऊन मनुष्य स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याला पापक्षमेची गरज आहे. मनुष्य स्वतःच्या पापाची खंडणी देवाला भरून देऊ शकत नाही. देवाचा आणि मनुष्याचा समेट घडविण्यासाठी स्वतः देव असताना प्रभू येशू ख्रिस्त मानव होऊन ह्या जगात आला. जरी तो मानव होऊन आला तरी तो जन्मताच पवित्र आहे. तो निर्दोष निष्कलंक होता. त्याला पाप ठाऊक नव्हते. त्याने कधीच पाप केले नाही. त्याच्या मुखात पाप आढळले नाही. आणि अशाच निर्दोष निष्कलंक रक्ताची गरज अखिल मानवजातीच्या पापाचे प्रायश्चित होण्यासाठी होती. प्रभू येशू ख्रिस्ताने पापाने भ्रष्ट असलेल्या मानवाच्या पापाची खंडणी आपल्या रक्ताने भरली. त्याने आपला प्राण वधस्तंभावर दिला. देवाने त्याला मरणातून 3रे दिवशी उठविले. स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू करून ठेवले आहे. आणि जो कोणी स्वतःला पापामुळे भ्रष्ट समजून पश्चाताप करील व त्याच्या मरणावर व त्याच्या मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारील, तो भ्रष्टतेपासून वाचेल व तो नाशापासून वाचेल व त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. पतिताये चल सुचिवायाला, प्रभु येशु पदास धरी, अघ सिंधू मधुनी तरायाला, प्रभु येशु कृपाच तरी.